क्वेश्चन नंबर 4 मध्ये जो सी दिलेला आहे तो दिलेला आहे सॉल्व द फॉलोइंग सिस्टम ऑफ इक्वेशन बाय युझिंग गॉस सिडल मेथड 20x - y + 2z = 17. नंतर इक्वेशन नंबर 2 दिलं आहे 3x + 2y - z = -18 आणि थर्ड इक्वेशन दिलेलं आहे 2x - 3y + 20z = 25. बघा आता याचं सोल्युशन बघायचं आपल्याला आणि कोणती मेथड यूज करायची सांगितली आहे, गॉस सिडल मेथड. याचं सोल्युशन सगळ्यात पहिले काय करायचं, गॉस सिडल मेथड असेल किंवा जॅकोबी मेथड असेल तर सगळ्यात पहिले काय करायचं, गिवन इक्वेशन अरेंज करायच्या लीडिंग डायगोनल फॉर्ममध्ये. मग इथं लिहायचं अरेंज द गिवन इक्वेशन इन लीडिंग डायगोनल फॉर्म. डायगोनल फॉर्म. ठीक आहे. आता लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे काय, तर लीडिंग डायगोनल फॉर्म म्हणजे 3 इक्वेशनमध्ये 3 व्हेरिएबल आहे, बरोबर. मग सगळ्यात पहिले इक्वेशन असं घ्यायचं की ज्याच्यामध्ये एक्सचा कोइफिशियंट सगळ्यात जास्त राहील. मग एक्सचा कोइफिशियंट इथं 20 आहे, इथं 3 आणि इथं 2 आहे. ठीक आहे. मग 20 सगळ्यात जास्त आहे, मग ते इक्वेशन नंबर 1. मग इथे येणार 20x - y + 2z = 17. मग याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ठीक आहे. नंतर इथे येणार 3x + 20y - z = -18. याला इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. ठीक आहे. आणि इथे येणार 2x - 3y + 20z = 25. याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. ठीक आहे. आता बघा इथं एक्सचं कोइफिशियंट जास्त आहे, इथं वायचं कोइफिशियंट जास्त आहे आणि इथं झेडचं कोइफिशियंट जास्त आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, लिडिंग डायगोनल फॉर्म म्हणते याला. जसं लिडिंग डायगोनल मॅट्रिक्स राहतं तसं हा लिडिंग डायगोनल फॉर्म. ठीक आहे. मग बघा आता ह्या 3 इक्वेशनवरून 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग इथं घ्यायचं फ्रॉम इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 वरून बघा, इक्वेशन 1 काय आहे, 20x - y + 2z = 17 आहे. ठीक आहे. मग इथं काय येणार, आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. म्हणजे 20x = 17 + y. आता ही -y होती, इकडे +y झाली. ठीक आहे. आणि इथं हा 2z जो आहे तो प्लस इकडे गेलं मायनस होणार. ठीक आहे. आता मग बघा x = काय येणार, 17 + y - 2z / 20 येणार. ठीक आहे. आणि याला इक्वेशन नंबर 4 म्हणायचं. ठीक आहे. मग तसंच आता फ्रॉम इक्वेशन बघा इथं आपण 3 लिहू असे सायमल्टेनियस. ठीक आहे. मग इथं नेक्स्ट घ्यायचं फ्रॉम इक्वेशन 3. फ्रॉम इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 वरून आपल्याला काय भेटणार, y ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग इक्वेशन 2 काय आहे, 3x + 20y - z = -18 आहे. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार, 20y = -18 - 3x आता बघा हे y जो आहे इकडे मायनस, इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. प्लस z. ठीक आहे. म्हणजेच y = काय येणार, -18 - 3x + z / 20. याला इक्वेशन नंबर काय म्हणायचं, 5 म्हणायचं. ठीक आहे. मग इथे येणार नेक्स्ट फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे. मग थर्ड इक्वेशन वरून काय येणार, 2x - 3y + 20z = 25. ठीक आहे. मग इथं काय येणार, बघा आता हा 20z ॲज इट इज ठेवायचा, बाकीचे तिकडे न्यायची. म्हणजे इथे येणार 25 - 2x आणि हा -3y तो काय येणार, +3y होणार. ठीक आहे. म्हणजे इथं काय येणार,
झेड इज इक्वल्स टू 25 मायनस 2x प्लस 3y अपॉन 20, याला इक्वेशन नंबर 6 म्हणायचं. ठीक आहे, हे काय आलं इक्वेशन नंबर 6. मग 3 याच्यावरून आपण 3 इक्वेशन फाइंड आउट केले. ठीक आहे, म्हणजे एक्स वाय आणि झेडचं. मग आता इटरेशन फर्स्ट घ्यायचं. ठीक आहे, तर ही कोणती, मग इथं लिहायचं बाय युझिंग गॉस सिडल मेथड. ठीक आहे, आपल्याला कोणती मेथड यूज करायची, गॉस सिडल मेथड. गॉस सिडल मेथडसाठी काय करायचं बघा, इटरेशन फर्स्ट इथे येणार इटरेशन फर्स्ट. ठीक आहे, मग इटरेशन फर्स्टमध्ये बघा आता काय घ्यायचं, इनिशियली पुटिंग. बघा आता आपल्याला x1 फाइंड आउट करायचं. x1 फाइंड आउट करताना y इक्वल्स टू 0 अँड z इक्वल्स टू 0 इन इक्वेशन ऑफ x कोणतं आहे, इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, मग इक्वेशन नंबर 4 काय आलं होतं आपलं, बघा आता फर्स्ट इटरेशनसाठी x1 इज इक्वल्स टू, बघा इथं बघा 17 प्लस y मायनस 2z, 17 मायनस y प्लस 2z अपॉन इथं कोएफिशिएंट किती होता, 20 होता. ठीक आहे, अपॉन 20. ठीक आहे, मग इथे येणार x1 इज इक्वल्स टू 17 मायनस 0 मायनस प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 अपॉन 20. मग इथे येणार x1 इज इक्वल्स टू 17/20. इथे येणार 17 अपॉन 20, म्हणजेच x1 इज इक्वल्स टू किती आलं मग बघा, 17/20 करा कॅल्क्युलेटरमध्ये, 17 अपॉन 20 ते येणार 0.85. ठीक आहे, 0.85. मग आता हे इटरेशन फर्स्ट चालू आहे. ठीक आहे, मग इटरेशन फर्स्टमध्ये आपण पहिले काय केलं, इनिशियली x आणि y ला 0 पुट केले. ठीक आहे, मग आता बघा इकडं साईडला लिहू होतं. मग नेक्स्ट पुटिंग, बघा नाही नेक्स्ट पेजवरतीच येऊ, इथं थोडंसं हे वेगळं वाटतं इथे. ठीक आहे, मग इथं घ्या तुम्ही आता नेक्स्ट. ठीक आहे, जाऊ दे, इथं साईडला जागा आहे, इथं घेऊ, इथं घ्या. नेक्स्ट बघा आता पुटिंग, बघा आता आपण इथं x1 फाइंड आउट करायसाठी y आणि z 0 घेतले होते. ठीक आहे, मग आता आपल्याकडे नवीन x आलेलं आहे पुटिंग. बघा आता y फाइंड आउट करताना x आणि z लागल. मग x इज इक्वल्स टू काय घ्यायचं, 0.85 अँड z आहे का आपल्याकडे, नाही, मग z 0 घेऊन टाका. इन इक्वेशन yचं इक्वेशन कोणतं आहे, तर 5 आहे. ठीक आहे, मग इक्वेशन 5 मध्ये पुट करा. मग 5 इक्वेशनमध्ये म्हणजेच y1 इज इक्वल्स टू काय आलेलं आहे बघा, मग इक्वेशन 5 मायनस 18 मायनस 3x प्लस z, मायनस 18 मायनस 3x प्लस z अपॉन 20. ठीक आहे, म्हणजेच y1 इज इक्वल्स टू मायनस 18 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.85 प्लस 0 अपॉन 20. ठीक आहे, मग y1 इज इक्वल्स टू बघा मायनस 18 मायनस ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 0.85. ठीक आहे, अपॉन 20. मग बघा ते येणार आहे एक मिनटं, कॅल्क्युलेटर मोबाईलमध्ये ओपन होते. ठीक आहे,
बघा ते येतं -20/5/5/20. ठीक आहे, म्हणजेच y1 इज इक्वल्स टू किती आलं, -1.027. ठीक आहे, हे काय आलं आपलं y1 आलं. मग आता आपल्याला तसंच काय फाइंड आउट करायचं, z1 फाइंड आउट करायसाठी काय करायला लागणार आता आपल्याला, x आणि y लागेल. मग आपल्याकडे x पण आलेलं आहे. ठीक आहे, पुटिंग x इज इक्वल्स टू 0.85 and y is equals to -1.027 in equation of z. इक्वेशन ऑफ z म्हणजेच इक्वेशन नंबर 6. ठीक आहे, इक्वेशन नंबर 6 काय, z इज इक्वल्स टू, मागच्या पेजवरती बघा 25 - 2x + 3y, 25 - 2x + 3y अपॉन 20. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 25 - 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.85 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये -1.027 अपॉन 20. ठीक आहे, म्हणजेच z1 इज इक्वल्स टू किती येतं बघा, कॅल्क्युलेट करा. 25 मायनस ब्रॅकेटमध्ये 2 इंटू 0.98 मायनस, सॉरी मायनस नाही प्लस आहे, ब्रॅकेटमध्ये 3 इंटू -1.027. ठीक आहे, डिवाइड बाय 20. मग ते येणार आहे बघा 0.99795 येतं, पण आपण 3 डिजिटपर्यंत घेऊ. ठीक आहे, 0.997 आले. ठीक आहे, आता बघा इटरेशन फर्स्ट कंडक्ट केलं आपण. आता या गॉस सिडल मेथडमध्ये काय आहे की जसं जसे नवीन व्हॅल्यू येत जाईल तस तसे त्या पुढे घेत जायचे. ठीक आहे, मग आता इटरेशन सेकंड मी लिहायचं, इटरेशन सेकंड. ठीक आहे, मग सेकंड इटरेशनसाठी पुन्हा आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं, x2. मग x2 फाइंड आउट करायला पहिले व्हॅल्यू घ्यायचे, पुटिंग बघा नवीन y किती आला होता आपला, -1.027 आला होता. ठीक आहे, -1.027 मग घ्यायचा -1.027 अँड z इज इक्वल्स टू नवीन किती आला बघा 0.997. ठीक आहे, इन इक्वेशन ऑफ y. मग इन इक्वेशन ऑफ x म्हणजेच कोणतं, तर इक्वेशन नंबर 4 आहे. ठीक आहे, म्हणजे इथे येणार आहे y इज इक्वल्स टू, सॉरी x इज इक्वल्स टू, मग इक्वेशन काय आलं होतं आपलं बघा 17 - y + 2z अपॉन 20. मग इथे येणार 17 - y + 2z अपॉन 20. मग इथे येणार x2 इज इक्वल्स टू 17 - y मायनस, आता बघा इथं मायनस ब्रॅकेटमध्ये -1.027. ठीक आहे, प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.997 अपॉन 20. ठीक आहे, मग इथे येणार x2 इज इक्वल्स टू बघा ते मायनस मायनस काय होणार, प्लस होणार 1.027 प्लस 2 इंटू 0.997. ठीक आहे, ते येतं 20.021 अपॉन 20. म्हणजे बघा x2 इज इक्वल्स टू 1.001 आलं आहे. ठीक आहे, 1.001 आपण 3 डिजिटपर्यंत घेतलं डॉट नंतर. मग आता तसंच y फाइंड आउट करायचं. मग y फाइंड आउट करताना काय, पुटिंग बघा आता x लागणार आहे आपल्याला, x नवीन घेऊन टाकायचं. ठीक आहे, x इज इक्वल्स टू 1.001 अँड z आहे का आपल्याकडं, z जुना घ्यायचा. ठीक आहे, z जुना किती आहे 0.997 इन इक्वेशन. मग इक्वेशन ऑफ y कोणतं आहे, इक्वेशन नंबर 5 आहे. ठीक आहे, म्हणजेच इथे येणार
वाय इज इक्वल्स टू, बघा इक्वेशन नंबर 5 मध्ये काय वाय इक्वल्स टू काय बघा, -18 - 3x + z, -18 - 3x + z अपॉन 20. ठीक आहे, म्हणजे इथे येणार y2 इज इक्वल्स टू -18 - 3 इंटू ब्रॅकेटमध्ये काय येणार, आता बघा नवीन एक्स किती आलेला आहे 1.001 प्लस झेड किती आहे 0.997 अपॉन 20. ठीक आहे, मग बघा आता इथं y2चं कॅल्क्युलेशन करा. मग बघा y2 इज इक्वल्स टू -18 ब्रॅकेटमध्ये 3 इंटू 1.001 प्लस 0.997. ठीक आहे, डिवाइड बाय 20. मग ते येतं बघा y2 इज इक्वल्स टू -2.0006 अपॉन 20, म्हणजेच y2 इज इक्वल्स टू -1.00. ठीक आहे, तीन झिरो आले डॉट नंतर. मग बघा आपला y2 आला, आता आपल्याला z2 काढायचा. ठीक आहे, मग इथे येणार पुटिंग, बघा आता z2 काढताना काय काय लागेल आपल्याला, x आणि y लागेल. ठीक आहे, x आणि y काय काय आलेलं बघा, आता पुटिंग x इज इक्वल्स टू 1.001 and y is equals to -1.000 in equation 6. ठीक आहे, इक्वेशन 6 मध्ये पुट करायचं आता आपल्याला. मग इक्वेशन 6 काय आहे, तर बघा इक्वेशन 6 आहे x इज इक्वल्स टू z इज इक्वल्स टू झेडचं इक्वेशन. ठीक आहे, झेड बघा झेड इज इक्वल्स टू झेडचं इक्वेशन काय 25 - 2x + 3y, 25 - 3x + 2x + 3y. ठीक आहे, (2x + 3y अपॉन 20. ठीक आहे, म्हणजेच z2 इज इक्वल्स टू 25 - 2 इंटू ब्रॅकेटमध्ये, आता बघा x किती आलेला आपला 1.001 आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर प्लस 3 इंटू -1.000. ठीक आहे, अपॉन 20. मग इथे येणार 25 - 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 1.00001 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये -1.000 अपॉन 20. मग ते येणार आहे बघा z2 इज इक्वल्स टू ते येणार आहे 0.099999. ठीक आहे, ॲक्च्युली 49 येते, पण आपण 3 डिजिटच घेऊ. मग किती आली 0.999 आलं. ठीक आहे, मग बघा आपण x2 काढला, y2 काढला, z2 काढला. मग आता आपल्याला इटरेशन थर्ड करायचं. ठीक आहे, कारण की ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही किती इटरेशन कंडक्ट करायची, तुम्ही 3 इटरेशन कंडक्ट करायची. ठीक आहे, मी देणार इटरेशन थर्ड. ठीक आहे, मग थर्ड इटरेशनसाठी मग इटरेशन थर्ड बघा, मग थर्ड इटरेशनमध्ये परत पुटिंग, बघा प्रिव्हियस इटरेशनमध्ये जे आलेले व्हॅल्यू प्रिव्हियस x आणि yच्या, आता x काढताना y आणि z लागतो. मग y आणि z बघा -1 आहे आणि 0.999. मग पुटिंग y इज इक्वल्स टू -1.000 अँड z इज इक्वल्स टू 0.999.
इन इक्वेशन किती तर 4. ठीक आहे. मग इक्वेशन 4 मध्ये बघा इथे येणार x इज इक्वल्स टू इक्वेशन 4 काय होतं मागच्या पेजवरती बघून घ्या. ठीक आहे. बघा इथं दिलेलं आहे x इज इक्वल्स टू 17 मायनस y प्लस 2z. 17 मायनस y प्लस 2z अपॉन 20 अपॉन 20. ठीक आहे. म्हणजेच इथं x3 इज इक्वल्स टू 17 मायनस ब्रॅकेटमध्ये मायनस 1.000 प्लस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.999. ठीक आहे. अपॉन 20. म्हणजेच x3 इज इक्वल्स टू कॅल्क्युलेशन करा तर मायनस मायनस काय होणार प्लस होणार. म्हणजे 17 प्लस 1 प्लस 2 इंटू 0.999. ठीक आहे. डिवाइड बाय 20. ते येणार आहे बघा 0.999. ठीक आहे. 3 टाइम्स 9 आलं. त्याच्यानंतर न पुन्हा आता बघा आता आपल्याला काय x3 काढला तर y3 काढायचं. मग इथं लिहायचं पुटिंग बघा आता y3 काढताना आपल्याला x लागणार आहे. मग हा नवीन आलेला x घ्या 0.999 अँड झेड जुना घ्यायचा 0.999. ठीक आहे. मग आता yचं इक्वेशन काय इक्वेशन 5. ठीक आहे. 5 नंबरच्या इक्वेशनमध्ये मग 5 नंबरचं इक्वेशन काय y इज इक्वल्स टू -18 मायनस 3x प्लस झेड. -18 मायनस 3x प्लस झेड अपॉन 20. ठीक आहे. म्हणजेच y3 इज इक्वल्स टू -18 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.999 प्लस 0.999. ठीक आहे. अपॉन 20. मग इथे येणार आता y3 इज इक्वल्स टू -18 बघा आता याचं कॅल्क्युलेशन करा -18 मायनस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.999 प्लस 0.999 डिवाइड बाय 20. मग ते पण बघा किती येतं. मग बघा y3 इज इक्वल्स टू किती येतं -0.999. ॲक्च्युली 4 टाइम 9 येतं पण आपण 3 डिजिटपर्यंत घेणार आहे. ठीक आहे. मग हे किती आलं y3 आलं बघा 0.999 मायनस 0.999. ठीक आहे. मग आता परत पुटिंग आता काय फाइंड आउट करायचं आपल्याला Z3 पुटिंग x इज इक्वल्स टू 0.999 अँड y इज इक्वल्स टू मायनस 0.999 इन इक्वेशन 6. ठीक आहे. इक्वेशन 6 काय z इज इक्वल्स टू लास्ट पेजवरती बघा 25 मायनस 2x प्लस 3y 25 मायनस 2x प्लस 3y अपॉन 20. ठीक आहे. मग Z3 इज इक्वल्स टू 25 मायनस 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.999 प्लस 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0.999 अपॉन 20. Z3 is equals to
बघा याचं आन्सर येतं 20.005 अपॉन 20. ठीक आहे, म्हणजेच ते येतं 1.000. ठीक आहे, म्हणजे 1.000. मग बघा आपल्याला लास्टला 3 इटरेशन कंडक्ट केल्यानंतरनं x3 इज इक्वल्स टू 0.999. ठीक आहे, जर याला आपण इक्वेट केलं तर ते 1च्या इक्वलमध्ये येतं 1. ठीक आहे, त्याच्यानंतरनं y3 इज इक्वल्स टू मायनस 0.999 म्हणजे इक्वल्स टू 1 येतं. ठीक आहे, मायनस 1. त्याच्यानंतरनं z3 इज इक्वल्स टू 1.000 म्हणजेच 1च्या इक्वलमध्ये आलं. ठीक आहे, मग बघा x इक्वल्स टू वाय इक्वल्स टू झेड इक्वल्स टू तिन्ही पण काय आले, ऑलमोस्ट 1 आले. ठीक आहे, दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. ठीक आहे, हे काय आले आपले 3 सोल्युशन आले. मग बघा आपण इथं 3 इटरेशन कंडक्ट केले. किती इटरेशन कंडक्ट केले? 3 इटरेशन. ठीक आहे, तर ही गॉस सिडल मेथड आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.